प्रतिभेची पारख नाही असा पुरस्कार व्यर्थ. प्रतिभेची पारख नाही असा पुरस्कार व्यर्थ. सौंदर्याची जाणीव नाही असा अलंकार व्यर्थ. लोकांना शिकवत नाही असा अहंकार व्यर्थ. आणि मनातून उमटत नाही असा नमस्कार व्यर्थ. तेव्हा सर्वप्रथम सगळ्या रसिक श्रोत्यांना, मान्यवरांना नमस्कार. संगीतमय, नादमय, तालमय, तानमय अशा वातावरणातच वळूयात कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे. आणि या सन्मान सोहळ्याचे मान्यवर आहेत व्यावसायिक आणि प्राध्यापक माननीय जयंतजी भातांबरेकर सर आणि शिक्षण तज्ज्ञ माननीय सचिन उषा विलास जोशी सर. मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि यांच्या समवेतच म्हणजे मान्यवरांसमवेतच बाबाज थिएटर्सचे प्रशांतजी जुन्नरे, कैलासजी पाटील, दिलीपसिंहजी पाटील, महाराष्ट्र भंडारचे संचालक मंगेशजी पिसोळकर, योगिता पाटील मॅडम आणि खास प्रशांतजी जुन्नरे यांचे जावई संभाजीनगरहून आज कार्यक्रमासाठी आलेले आहेत सागरजी खिस्ते. या सगळ्या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून व्यासपीठ भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतुमे पापम, दीपज्योती नमोस्तुते असं म्हणत या सायंकाळच्या वेळेस पुरस्कार सोहळ्याचं दीपप्रज्वलन. धन्यवाद. समस्त मान्यवरांनी व्यासपीठ भूषवावं. आणि रसिक हो बाबाज थिएटर मान्यवरांनी व्यासपीठ भूषवावं. रसिक हो बाबाज थिएटर्स प्रत्येकाच्या मनामध्ये हे नाव कोरलं गेलं आहे. 17 सप्टेंबर 2000 साली बाबाज थिएटर्सची मुहूर्तमेढ ही सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकरजी यांच्या हस्ते रोवली गेली. आणि सांगायला अतिशय हर्ष होतोय की बाबाज थिएटर्सचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविधांगी 25 कार्यक्रमांचं आयोजन आपल्या सगळ्यांसाठी करण्यात आलेलं आहे. आणि त्यातीलच हा 12वा कार्यक्रम. खरं तर बाबाज थिएटर्सचा मूळ उद्देश हा की नाशिकमधील सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना उत्तम असं व्यासपीठ मिळावं. कलेची सेवा ही अखंड घडत राहो या अनुषंगाने बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून आजवर अनेक कलावंत घडले, घडतात आहे आणि घडणार आहेत. आणि या सगळ्या कलाकारांनी स्वतःचं वेगळं असं स्थान सुद्धा निर्माण केलेलं आहे. बाबाज थिएटर्सच्या माध्यमातून श्यामरंग संगीत महोत्सव, पंडित भीमसेनजी जोशी, पंडित हृदयनाथजी मंगेशकर यांच्या मैफिली खास रसिकांसाठी आयोजित केल्या जात. आणि अजूनही हा संस्कृतीचा संगीत रूपी झरा अखंडपणे वाहतो आहे. नाट्यक्षेत्रातील कलाकारांसाठी बाबाज थिएटरतर्फे बाबाज करंडक स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. ते गेल्या 21 वर्षांपासून. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या साऱ्यासोबत आपल्या सगळ्यांना अजून एक आनंद देणारी बाब म्हणजे दर महिन्याची 1 तारीख, ज्याची आपण सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघत असतो. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव या दृष्टिकोनातून आयोजित केलेले विविधांगी कार्यक्रम. त्यात नैना बरसे, सावन भादो, चिठ्ठी आई है, स्वरांकुर, रसिका तुझ्यासाठी, सुहाना सफर आणि आजचा A to Z किशोर कुमार या मैफिलीचा आनंद आपण सगळेजण घेतो आहोत. या सगळ्यासोबतच दर महिन्याच्या 1 तारखेला नाशिकमधील प्रथितीय कलाकारांचा कृतज्ञता सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येतो. कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा आणि दर महिन्याची 1 तारीख ही काही सांगड जी आहे ही गेल्या 150 कलावंतांना पुरस्कार देऊन होते आहे. यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
आणि रसिक श्रोते हो, या संकल्पनेचं बीजारोपण झालं ते 2019च्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि आजचं हे 51वं पुष्प आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. 51वं पुष्प आहे. खरं तर कलाकारांसाठी कृतज्ञता सन्मान पुरस्कार म्हणजे अगदी घरचा आहेर, प्रेमाची पावती देणारा आहेर. म्हणजे पाखरं जेव्हा आकाशामध्ये भरारी घेतात तेव्हा त्यांच्या पंखांमध्ये बळ भरण्याचं काम हे निश्चित होत असतं. तसंच बळ भरण्याचं काम हे कृतज्ञता सन्मान पुरस्काराने प्रथितयश कलाकारांमध्ये होतं आहे. आणि यंदा श्री व सौ आगरकर, श्री श्यामजी विस्पुते आणि सुवर्णाजी क्षीरसागर यांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रसिक श्रोते हो, बाबाज थिएटरचा हा सांस्कृतिक नंदादीप आपल्या साऱ्यांसाठी असाच तेवत राहणार आहे यासाठी तीळमात्रही शंका नाही. आपण सगळेजण या सगळ्या कामासाठी बाबाज थिएटरचे जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात. आणि आता जाणून घेऊयात आजच्या मान्यवरांविषयी. अर्थातच व्यावसायिक आणि प्राध्यापक माननीय श्री जयंत भातांबरेकर सर, ज्यांना आपण सगळेजण ओळखतो. सर, आपण MSc आणि MBAची पदवी प्राप्त केली आहे. त्यासोबतच मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिकचे आपण अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त आहात. विश्वास प्रबोधिनी आणि संशोधन केंद्र नाशिकचे आपण उपाध्यक्ष. तसंच सार्वजनिक वाचनालयातर्फे आपण अनेक पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत. त्यात 2011चा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. लायन्स क्लबतर्फे 2013चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा 2018चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यासोबतच क्रीडाईच्या व्यवस्थापकीय समितीचे आपण उपाध्यक्ष आहात आणि 16 वर्षापासून त्याचे सदस्यसुद्धा आहात. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार परिषद म्हणून आपण सदस्य म्हणून कार्यरत आहात. आणि या सगळ्यासोबतच आपण एक नाशिकमधील नामवंत व्यावसायिक आहात आणि आमच्या सगळ्यांच्याच मनात आपण घर केलं आहे. तेव्हा मी प्रशांतजींना विनंती करते की त्यांनी भातांबरेकर सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. आपले दुसरे मान्यवर आहेत ज्यांच्या नावातच आपण सगळेजणं, ज्यांच्या नावाने आपण त्यांना ओळखतो आणि पुढे परिचर्यामध्ये सुद्धा ज्यांच्या या प्रयत्नाने एक कायदासुद्धा संमित झाला याविषयी म्हणजे अर्थातच शिक्षणतज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी सरांना आपण सगळेजण ओळखतोसुद्धा. आणि इस्पॅरेल एक्सपेरिमेंटल स्कूलचे आणि इस्पॅरेल हेरिटेज स्कूलचे ते फाउंडर डायरेक्टर असून शाळांद्वारे ते विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतात आहे. एज्युकेशन ऑन व्हील या फिरत्या शाळेचे ते संस्थापक संचालक असून आतापर्यंत 9,000हून अधिक वंचित मुलांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं. ते नाशिक स्कूल ऑफ एज्युकेशनचे चेअरमन देखील आहेत. ते शासनाच्या विविध शैक्षणिक समितींवर सुद्धा कार्यरत असून राज्य शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम समितीवर ते कार्य करतात आहेत. आणि स्मार्ट स्कूल करण्यामध्ये त्यांनी 80 सरकारी शाळा ह्या स्मार्ट स्कूल केलेल्या आहेत. त्यासोबतच साकेत प्रकाशनतर्फे मुलांचं व्यक्तिमत्व साकारताना आणि भारतीय शिक्षण संस्कृतीचे शिल्पकार हे दोन्ही पुस्तकं त्यांचे प्रकाशित झाले असून आतापर्यंत त्याच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत. नुकतंच त्यांच्या इस्पॅरेल हेरिटेज स्कूलला शासनाकडून सर्वोत्तम प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून 51 लाखाचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मगाशी जे मी म्हटलं की त्यांच्या नावातच एक वेगळी ओळख आहे, स्त्री समानता यावी म्हणून सचिन उषा विलास जोशी यांनी आपल्या संपूर्ण नावात आईच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या इस्पॅरेल स्कूलमार्फत विद्यार्थ्यांनासुद्धा आईचं नाव टाकण्यासाठी अनिवार्य केलं आणि गेल्या 13 वर्षापासून ते जनजागृती करत आहेत. आणि मगाचा जो उल्लेख केला त्याचं फलित म्हणून आता शासनाने संपूर्ण नावात म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपण आपल्या आईचं सुद्धा नाव टाकतो, ह्याचं सगळं क्रेडिट सचिन सरांना जातं. याचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन होऊ देत.
आणि भारताने नुकतंच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं. या शैक्षणिक धोरणावर सचिन सर अभ्यासपूर्ण लेख तसंच व्याख्यान देत आहेत. आणि मध्यंतरी म्हणजे काळाराम मंदिरामध्ये वासंतिक नवरात्र महोत्सव होत असतो तेव्हा आपण सगळेजण श्रीराम जय राम जय जय राम नादातून नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम ह्याचं जे इनोव्हेटिव्ह व्हर्जन आहे ते सरांच्या मार्फत घडल्या गेलं. आपल्या सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ आला होता. यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि कैलासजी पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी सचिनजी जोशी यांचा सत्कार करावा. धन्यवाद. एक क्षण कर्तव्याचा, एक क्षण जाणीवेचा, एक क्षण आनंदाचा, एक क्षण कर्तव्याने भारावून टाकणाऱ्या पुरस्काराचा आणि म्हणूनच आजचा हा कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा. आणि या पुरस्कार सोहळ्याकडे आणि यासोबतच मान्यवरांमध्ये मंगेशजी पिसोळकर आहेत. त्यांचाही सत्कार प्रशांतजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. आणि त्यासमवेतच सागरजी खिस्ते खास संभाजीनगरहून सरांचे जावई दादांचे जावई आलेले आहेत. त्यांचा सत्कार कैलासजी पाटील सरांनी करावा. मान्यवरांचे धन्यवाद. आणि ह्या सगळ्याची दाद जेव्हा मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने संपन्न होतो तो पुरस्कार वितरण सोहळा. आणि वळूयात कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळ्याकडे. आणि सुरुवातीस आपण पुरस्कारार्थींचा परिचय वाचणार आहोत आणि त्यानंतर पुरस्कारार्थींनी हा पुरस्कार घेण्यासाठी यावं. प्रारंभीच स्वाती आघरकर मॅडम. मॅडम आपलं शिक्षण MSc BEd AP पटेल आणि सिल्वर ओक शाळेत आपण शिक्षिका म्हणून कार्य केलं. आपल्याला ट्रेकिंगची आवड असल्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प व कालापत्थर शिखर आपण यशस्वीपणे पूर्ण केलं. टेबल टेनिस या खेळात जिल्हास्तरीय स्पर्धेत एकेरी व मिश्र दुहेरीत अजिंक्यपद आपण प्राप्त केलं. रसिक हो, आता खूप महत्त्वाची बाब सांगते आहे की आता पदतालिका जी मी मॅडमची वाचणार आहे ह्या पदतालिकेतील जी पदकं आहेत ती त्यांनी नी रिप्लेसमेंटनंतर सगळी पदकं पादाक्रांत केलेली आहेत. आणि आता त्या पदतालिकेमध्ये जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये 12 सुवर्णपदक, 1 रौप्यपदक, राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत 8 सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 1 कांस्यपदक, तर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं आपण प्राप्त केली आहे. आणि विशेष म्हणजे जानेवारी 2023मध्ये ओमान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आणि त्याचप्रमाणे त्याच वर्षी नोव्हेंबर 2023मध्ये झालेल्या हैदराबाद येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मॅडमनी महिला दुहेरीत रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे. आणि श्री आणि सौ असं म्हटलं होतं. आपण मॅडमचा परिचय वाचला. आता ऐकून घेणार आहोत सरांचा परिचय. सर, आपण यांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली. खेळाची आवड असल्याने शालेय जीवनात बास्केटबॉल, क्रिकेट व टेबल टेनिसच्या खेळात आपण जिल्हा संघांचं प्रतिनिधित्व केलं.
नाशिक व सभोवतालच्या डोंगर सुळ्यांवर आपण अवरोहण आणि प्रस्तावरोहण यशस्वीरित्या केलं. आपण सुद्धा एव्हरेस्ट बेस कॅम्प व कालापथरचे यशस्वीपणे पादाक्रांत केलेले आहेत. अनेक टेबल टेनिस स्पर्धांमध्ये दुहेरी व मिश्र दुहेरी अजिंक्यपद स्पर्धेत आपण एकेरी पद उपविजेते प्राप्त केलेले आहेत. जानेवारी 2023मध्ये ओमान येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग होता. तसंच जुलै 2024मध्ये रोम आणि इटली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला सहभाग होता. आणि सरांनी सुद्धा एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर ह्या सगळ्या खेळांमध्ये सहभाग प्राप्त केलेला आहे. आणि म्हणूनच या दाम्पत्यासाठी म्हणावंसं वाटतंय, श्रम आणि प्रयत्नांचं हे झाड त्याला रौप्य महोत्सवाची पालवी. श्रम आणि प्रयत्नाचं हे झाड त्याला रौप्य महोत्सवाची पालवी. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची किमया केली आपण न्यारी. म्हणूनच बाबाज थिएटर्सतर्फे आपल्याला कृतज्ञता सन्मान सोहळ्याची भेट आहे ही प्यारी. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार वितरण होतोय. टाळ्यांचा कडकडाट हा जोरदार व्हायला हवा. खरं तर एज इज जस्ट अ नंबर असं म्हणतात. ते आपल्यामध्ये आज अनेक असे म्हणजे राजा पाटेकर काकासुद्धा झाले, प्रशांतजी झाले, यांच्याकडे बघून असं म्हणावं असं वाटतं की एज इज जस्ट अ नंबर आणि त्यातून आम्हाला कायम प्रेरणा मिळत राहते. पुढचे पुरस्कार्थी आहेत श्यामजी विस्पुते. आपण कला शाखेत पदवीधर आहात. HALमधून सिनियर चीफ सुपरवायझर या पदावर आपण सेवानिवृत्त झालात. आपण अनेक वृत्तपत्र, मासिके, दिवाळी अंक आणि कथा आणि कवितांमध्ये लेखन केलेलं आहे. स्वराज्याचे शिलेदार या प्रदर्शनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचं छायाचित्रांचं शतकोत्तर प्रदर्शन आपण केलं. काळी बेट लाल बत्ती या नाटकापासून आपला प्रवास सुरू झाला. त्यानंतर आपण आकाश पेलताना, चेंडू, जन्मठेप, 3 चौकात 13, जाणता राजा, क्रांतीसूर्य, युगपुरुष अशा नाटकांमध्ये अभिनय केला. रातमंतर या नाटकासाठी आपण प्रकाश योजना दिली आणि या नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 2012 साली प्रथम क्रमांकाचं पारितोषिकसुद्धा प्राप्त झालं. त्यासोबतच अनेक नाटकांचं लेखन, रंगभूषा, दिग्दर्शनाचं काम देखील आपण बघितलं. आणि जेव्हा समाजामध्ये आपण राहतो तेव्हा समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या युक्तीप्रमाणे आपण अनेक सामाजिक कार्यसुद्धा केली. त्यात मोफत मेडिकल कॅम्प, वारकरी भजन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पर्यावरणपूरक गणपती मूर्तींचं आयोजन आपण या सगळ्या स्पर्धा मोफत करतात. त्यासोबतच आदिवासी व दुर्गम भागातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप देखील अनेक वर्षापासून आपण करत आहात. आपल्या सामाजिक कार्याबद्दल आपल्याला मनुष्यबळ विकास अकादमीने श्रमगौरव पुरस्काराने गौरवांकित करण्यात आलेला आहे. आणि आपला हा शृंखला ही जी आहे ही अविरतपणे चालू आहे. आपल्यासाठी म्हणावंसं वाटतं, सुखेच माझी मला बोचती, सुखेच माझी मला बोचती, साहसा असम सीमा नसती, नवीन शिकतीजेक सदा खुणवती, दूर दाट निंबाडात मांडला पुन्हा नाव, माणूस माझं नाव मित्रा, माणूस माझं नाव. श्यामजी विस्पुते यांनी हा पुरस्कार स्वीकारावा.
पुरस्कारार्थींचे मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर आपण सगळेच जण जिला ओळखतो ती सुवर्णा क्षीरसागर, जिच्या नावातच सुवर्ण असं आहे. गायन क्षेत्रात MA BEd आणि संगीत अलंकार ती आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून संगीत विषयाचं तिने शिक्षण घेतलं आणि 21 वर्षापासून नाशिक येथे स्वरांजली संकुल आहे. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर श्री अविराजजी तायडे यांच्याकडे 15 वर्ष आपण शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. गेल्या 13 वर्षापासून व्हायोलिनची साधना आपण मानस कुमार सर मुंबई येथे करत आहात. स्वर ज्ञानेश्वर एक प्रवास, आणि हा प्रवास जो होता तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट मांडणारा एक आगळा वेगळा प्रयोग देखील आपण केला. आणि त्यासोबतच स्वरपालवी सन्मान दशकलांचा या कार्यक्रमाअंतर्गत अर्थातच एकाच मंचावर 10 कला आणि 50 नामवंत महिलांनी त्यांची कला ही सादर केलेली होती. आणि यासोबत नुकतंच इंडियन आर्ट समूहातर्फे आपल्याला अमेरिकेत शिकवण्यासाठी, संगीत शिकवण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. आपल्यासाठी म्हणावंसं वाटतं, हा कुंभ संगीताचा पावित्र्य त्यात आहे. हा कुंभ संगीताचा पावित्र्य त्यात आहे. प्रत्येक थेंब याचा संदेश देत आहे. जो जो करील यज्ञ संगीत त्याच्या तनामनात आहे. जो जो करील यज्ञ संगीत त्याच्या तनामनात आहे. सुवर्णासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्यांचा कडकडाट आपल्या सगळ्यांच्या आनंदामध्ये भर घालणारा आहे. आणि सुवर्णाला मी विनंती करते की तिने संवाद साधावा. आणि यासोबतच आपले पत्रकार बंधू भगिनी आणि सोशल मीडियावर तसंच अनेक वृत्तपत्रांमध्ये आजचा पुरस्कार सोहळ्याचं मनात आठवण राहावी म्हणून एक आपण छायांकन घेणार आहोत. तेव्हा पुरस्कारार्थींना विनंती आहे की त्यांनी आपल्या पुरस्कारासमवेत इथे आधी एक छायाचित्र घ्यावे. आणि निश्चितच राजा पाटेकर काका या छायांकनामध्ये उपस्थिती असणं म्हणजे हा आठवणीचा एक आपल्या सगळ्यांसाठी कप्पा आहे.
खरं तर हे छायांकन काढण्यापाठीमागचा उद्देश हा की मनामध्ये असू द्यावा आठवणींचा एक कप्पा आणि वाटेल तेव्हा माराव्यात त्याच्याशी गप्पा. आणि मग हा कप्पा जो आहे असाच छायाचित्राचा तेवत राहावा म्हणून हे छायाचित्र. आणि सचिनजींना मी विनंती करते की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. ठीक. खरं तर A to Z हे गाण्याने सुरुवात केली आणि चांगले म्हणजे काय आपण चांगली प्री प्रायमरीमध्ये कसं चांगलं गाणं म्हणत असेल, चांगलं नर्सरी रॅमचे गाणे चालू असेल, मध्येच एखादा कडक टीचर येतो आणि सांगतो की थांबा. हां, तर तसं काहीतरी मला उभं केलं की काय असं वाटलं, पण तसं नाही आहे. फार सुंदर म्हणजे गाणे आपण ऐकत होतो, पण त्या गाण्यांना ज्याला आपण म्हणतो की 4 चांद लागले ते म्हणजे आजच्या या सोहळ्यामुळे. बाबास थिएटर म्हणजे आता प्रशांतजींशी आपण सगळं ऐकलं, हे 51 पुष्प आहे. 150 कलाकारांना त्यांना सेलिब्रेट केलेलं आहे. हे का महत्त्वाचं आहे? तुम्हाला काय नाही कौतुकाची थाप मिळाली पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, पण तसं नाही आहे. आपण येत्या 5 वर्षामध्ये अशा युगात जाणार आहोत जे युग अतिशय वेगळं आहे, ज्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आलेलं आहे. आणि आता तुमचे म्हणजे नातवं हे पार्टनर म्हणून ह्युमनबरोबरच लग्न करतील याची काही गॅरंटी नाही, ते कदाचित रोबोबरोबर पण लग्न करतील. पण या रोबोला 3 असे क्षेत्र आहेत, 3 फील्ड असे आहेत की तिथे रोबो किती आला तरी आपण ते मजाने येणार. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं क्षेत्र जे आहे ते समजा इथं आपण गाणे ऐकतो आहे, तर रोबो गाणे म्हणतात ते किती नाही बोर होईल, कंटाळेल, ठीक आहे बंद करू. कारण की ते सुंदर एक्सप्रेशन जे होते जे आत्ता तुमची सर्व टीम जी करत होती, तर ते फार आवश्यक आहे. सो संगीत हे एक असं क्षेत्र आहे की जिथं रोबो येऊ शकत. ते दुसरं क्षेत्र आहे स्पोर्ट, तिथंच रोबो. तुम्ही बॅडमिंटन रोबोबरोबर खेळाल का? नाही, तुम्हाला खेळायला ती व्यक्तीच लागेल, ठीक आहे. सो रोबोने एव्हरेस्ट चढला काय मजा नाही येणार, पण नाही एखादा व्यक्ती, आणि त्याहूनही महत्त्वाचं की ज्यांचे दोन्ही पायाचं नी रिप्लेसमेंट झालेले आहे, अशी जर जात कोणी असेल तर काय. आणि तिसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे स्पोर्ट झालं, म्युझिक झालं आणि सांस्कृतिक जे क्षेत्र आहे, या तिन्ही क्षेत्रामध्ये येणार. म्हणून बाबास थिएटरचं काम फार मोठं आहे, कौतुक होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आज जे कौतुक केले मी त्यांचा हे ऐकत होतो सर्व, आणि मी देतो म्हणजे स्वाती आणि सुहास आगरकर काकाच मी त्यांना म्हणेल, कारण की ते अतिशय ज्येष्ठ आहेत. आणि म्हणजे एव्हरेस्टला म्हणजे आपण कोणी विचारही करू शकतो एव्हरेस्टला जाण्याचा, आणि या वयामध्ये आपण नी रिप्लेसमेंट केल्यानंतर आपण तिथं जातात. ते एक सुंदर शेर आहे, कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. सो त्यांनी ज्या पद्धतीने हे केलेलं आहे, तर खरंच आपण या वयामध्ये चला संध्याकाळचे 4 गाणी ऐकू, नातवंडाला सांभाळू वगैरे ठीक आहे केलं पाहिजे, पण तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट, रोज सकाळी उठल्यानंतर काय करायचं हे असणं आवश्यक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण घेतलं पाहिजे स्वाती आणि सुहासजी यांच्याकडनं. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार इथं देईल. त्यानंतर श्याम जे त्यांना तर मी खूप वर्षांपासून ओळखतो, श्याम विस्पुते यांना 40 वर्ष झाले ते गड किल्ल्यांवर जात आहेत. ओके, गड किल्ल्यांवर जाऊन तिकडची सर्व फोटो असतील आणि ओव्हरऑल सांस्कृतिक असेल, त्यांची स्कूलसुद्धा आहेत. सो त्यांचंही मी इथं मनापासून कौतुक करेल. आणि ज्यांनी आपला नाशिकचा झेंडा अमेरिकेमध्ये फडकावला त्या ताई सुवर्ण क्षीरसागर, फारच सुंदर. कारण की काय गरजेचं आहे, तर गरजेचं बेसिकली आहे ते म्हणजे काहीतरी वेगळं पण करणं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून प्रशांतजींनी म्हणजे दीप प्रज्वलापासून तर आत्तापर्यंत मध्ये एक गाणं इन्स्ट्रुमेंटल तो वाजवतोय. एकदा पुन्हा वाजवतोय गाणं, कोणी ओळखू शकेल ते गाणं कुठलं आहे?
येस वेस्ट कबीरचा फार सुंदर दोहा आहे. त्याचं ते गाणं आहे, मोको कहा ढूंढे रे बंदे मी तो तेरे पास में. हे जे तिघं आहेत ना ज्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे त्यांना त्यांचा राम सापडला आहे. हा एवढं ते म्हणजे त्या एकाने एव्हरेस्टमध्ये राम पाहिला, एकाने गडामध्ये राम पाहिला. तर ते आहे आपल्याला प्रत्येक वेळेस काय राम मंदिरात जाऊनच करायचं नसतं. यांना त्यांचा देव सापडला आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, ना मैं मस्जिद में ना मैं कैला पर्वत में. ते फार सुंदर त्याचं ते सातत्याने आहे. सो आजच्या या कार्यक्रमाला मला वाटतं अतिशय सुंदर हे गाणं तुम्हा तिघांना समर्पित. आणि प्रशांतजी तुम्ही असेच पुरस्कार देत राहा, कारण की जर आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता या जर ठेवायच्या असतील तर याच्यासाठी हे कौतुकाची थाप ही होणं आवश्यक आहे. धन्यवाद. निश्चितच सर. आणि एकदा का आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टिकोनातनं गेलो तर हा जो राम आहे तो चटकन आपल्याला दिसतो आणि तो आपल्या आयुष्याचा दृष्टिकोन आहे तो घडवत राहतो. शृंखला असू दे बाई वेदनेच्या आसवांना वहावयाचं वेळ नाही, हे बाबा आमटेजींचं वाक्य अतिशय समर्पकपणे तिघांना सुद्धा ठरतं आहे. आणि असं म्हणतच मी भातांबरेकर सरांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. आजच्या या गणेश जयंतीच्या शुभ दिवशी आपण अतिशय सुंदर ह्या संध्याकाळी आपल्या ज्याला गाण्यांनी सुरुवात झाली आणि आज आपण हा जो कृतज्ञता सोहळा आपण इथे संपन्न झाला. मला सर्वप्रथम प्रशांतजी जुन्नरेंना खरं धन्यवाद द्यायचे. हा माणूस कलासक्त कसा असावा माणूस ह्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांतजी जुन्नरे. त्यामुळे आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रशांतजी जुन्नरे, आपल्या शहरातील उदयोन्मुख खऱ्या अर्थाने युवा शिक्षण तज्ज्ञ सचिनजी जोशी, आमचे मार्गदर्शक त्या काळातले कॉलेजमधले, आम्ही ज्यावेळेला यूथ फेस्टिवलला जायचो त्या काळात आम्हाला सगळ्यांना अतिशय सुंदर ग्रुप डान्स वगैरे शिकवायचे ते आमचे कैलासजी पाटील, राजाभाऊ पाटेकर, केदार साहेब, दिलीपसिंग पाटील, JP जाधव साहेब आलेले नाही वाटतं आज, आणि सर्व पुरस्कार्थी ज्यांचा आज सत्कार झालेला आहे आणि ह्या शहरातील कलारसिक मान्यवर. मी खरं सांगितलं की जसं प्रशांत जुन्नरेंचं हे जे काम एका अर्थाने कलाक्षेत्रामध्ये दीपस्तंभासारखं आहे. म्हणजे तसं बघितलं तर मी प्रशांत जुन्नरेंना मी 80 सालापासून म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून त्यांना मी ओळखतो. हा सगळा ग्रुप होता आणि हा ग्रुप किती कष्टाने पुढे आलेला आहे आणि अतिशय कायम संघर्ष करत पण त्यांनी त्यांची कला कधीच सोडलेली नाही. आणि नाशिकमध्ये प्रत्येक कलाक्षेत्रातले जे काही कार्यक्रम आहेत, संगीतातले जे सगळे कार्यक्रम आहेत, बाबा थिएटरच्या माध्यमातून काही ड्रामाज वगैरे आहेत, म्हणजे हे सर्व कार्यक्रम प्रशांत कसे घेतो ह्याचं एक फार मोठं कोडच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मी सांगतो त्याच्याबद्दल कृपया कोणी असा वेगळा अर्थ घेऊ नका. प्रशांतच्या मागे काही फार मोठं आर्थिक पाठबळ नाही आहे, पण जी एक मनापासूनची इच्छा आहे की आपण कलाक्षेत्रात काहीतरी चांगलं काम उभं केलं पाहिजे आणि त्याकरता हा माणूस कायम धडपडीने, मग हृदयनाथजी मंगेशकर असतील, लता दीदी असतील, भीमसेनजी जोशी असतील, पिंपळपारावरची बैठक जी सुरू केली शाहू महाराज खैरेंनी संस्कृती वैभवतर्फे, त्याची संकल्पना ही प्रशांतजी जुन्नरेंची त्या काळातली. आणि गेले 27 वर्षे ती न चुकता शाहू महाराज खैरे ती बैठक तिथे घेतात. दरवर्षी दिवाळी पाडवा पाठ जे घेतला जातो तो ह्यांची मूळ संकल्पना ती प्रशांतजींची आहे. त्यामुळे अशा प्रकारचं सगळं हे काम उभं करणं हे सोपं नाही. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला येताना मला फार वेगळा आनंद वाटला, सांगायला हरकत नाही. आज हिचा सत्कार झाला ती माझी वर्गमैत्रीण शुभदा मांडवडे तथा स्वाती, त्या काळातली आमची रोल मॉडेल आणि आजची देखील रोल मॉडेल. कारण मला आठवतं त्या काळात ती संपूर्ण खेळ वगैरे सगळं खेळून धावत पळत ती क्लासला यायची
आम्हाला त्यावेळेला खेळायचा काही गंध पण नव्हता, म्हणजे आजही नाही आहे फारसा, पण मी बघितलं की त्या काळापासून ती कायम ॲक्टिव्ह, आणि तिला देवकृपेने तिला तसाच तिचा जोडीदार देखील मिळाला. आगरकर घराणा हे संपूर्ण क्रीडा क्षेत्रातलं घराणं, आगरकर घराणं. त्यांचे बंधू क्रिकेट खेळतात, त्यांचा पुतण्या आज रणजी खेळतो, स्वतः आगरकरजी टेबल टेनिस खेळतात. त्यामुळे अशा दाम्पत्याचा सत्कार होणं ही माझ्याकरता फार आज आनंदाची बाब ठरली. श्यामजी विस्पुते कलाक्षेत्रात खूप मोठं काम आहे. आपण इतकं 40 वर्षापासून मनापासून हे काम करतायत, त्याचा एक खूप अतिशय आदराने सगळ्यांनी उल्लेख केला, आणि ते खरोखरच उल्लेखनीय असं काम आहे. आणि आमच्या प्राध्यापक अविनाश तायडेंची विद्यार्थिनी सुवर्णाताई क्षीरसागर, ती देखील संगीत क्षेत्रात खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, आणि येत्या काळात तिला अमेरिकेला ती जाणार आहे, आणि तिथे देखील आपल्या संगीताचा विजयी पताका तिथे ती फडकवणार आहे. त्यामुळे हा सत्कार सोहळा करताना माझ्या मनामध्ये असं आलं की हा आपण जे कृतज्ञता जी आहे ही आपण पूर्वार्धात जे काही काम करतो, कॉलेजवरील जीवनात जे काही काम करतो, त्याचा कुठेतरी समाजामध्ये दखल घेतली जाते, आणि ही दखल ह्यांना नुसता आनंद वाटावा म्हणून नाही आहे, येणाऱ्या पिढीला असे काही लोक आपल्या शहरामध्ये आहेत, ह्या येणाऱ्या पिढीला हे समजलं पाहिजे की अशा प्रकारचं काम ह्या क्षेत्रामध्ये करता येतं. त्यामुळे ह्यांचा आदर्श येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याच्यामागचा हा उद्देश आहे. म्हणून हा कृतज्ञता सोहळा आहे. हा कृतज्ञता सोहळा म्हणजे तुम्हाला कोणाला रिटायर केलेलं नाही, आणि ह्याच्यानंतरचा मात्र एक सोहळा होईल. कदाचित त्या सोहळ्याला आपण सगळे परत भेटू आणखीन 25-30 वर्षांनी, त्यावेळेला जीवन गौरव देऊ आपण सगळ्यांना. आलं का लक्षात? ज्याला आपण उत्तरार्ध म्हणू, आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातला. पण हा असा सोहळा होणं, आणि ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं इतकं उत्तम असं काम आपण समाजाच्या निदर्शनास आणून समाज देखील याची दखल घेतो. त्यामुळे जो काम करतो, जी व्यक्ती खेळत असते, जी व्यक्ती गाणं गात असते, जी व्यक्ती कलाक्षेत्रात असते, तिला देखील एक खूप आनंद वाटतो की आपण केलेल्या कामाचं कुठेतरी कौतुक होतं, आपल्या पाठीवर एक शाबासकीची थाप मिळते, आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन दुप्पट वेगाने ती व्यक्ती कामाला लागते. मला असं वाटतं हे फार मोठं कार्य बाबाज थिएटरच्या माध्यमातून प्रशांतजी जुन्नरे करतात आहेत. आणि आणखीन एक मी सगळ्यांना, आपण एक माझ्यासहित मी सगळ्यांना सांगतो, आणि मी तुम्हाला प्रशांतजी तुम्हाला आश्वासन देतो, तुम्ही ह्या केलेल्या कार्यामध्ये आम्ही तुमच्याशी, तुमच्याबरोबर अत्यंत तन मन आणि धनाने, अंडरलाईन, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. येणाऱ्या काळात अशी काही जबाबदारी असली तर आम्ही निश्चितपणे ती घेण्यास मागे हटणार नाही, आणि आपण केलेल्या कामास मी अतिशय शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. क्या बात आहे. आणि सोबत असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण सोबत असले की निश्चितच सर करायला जी मजा येते ती काही औरच असते. आणि ही साथ जी आहे ती बाबाज थिएटर्सला सगळ्यांची आहे. म्हणूनच नाशिकच्या सांस्कृतिक इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा बाबाज थिएटर्सचं नाव हे अग्रक्रमाने लिहिलं जाईल. आणि बाबाज थिएटर्सचे मार्गदर्शक माननीय श्री दिलीप सिंहजी पाटील यांचा उद्या 2 तारखेला वाढदिवस आहे. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे, तेव्हा त्यांचा सत्कार आज जयंत भातांबरकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि सुवर्णाला मी विनंती करते की तिने सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. खरं तर बोलायचं आहे असं मला माहिती नव्हतं. आम्हाला तर फक्त तोंड वाजवणं आणि वाद्य वाजवणं एवढंच कळतं. प्रशांत म्हटलं की समोर येतो तो समुद्र, आणि तुमच्यासमोर जे प्रशांत बसले आहेत, जेच म्हणते मी, कारण मी अरेतुरे नाही करू शकत काकांना. तर ते प्रशांत जे बसलेले आहेत ते कलाकारांचा समुद्र आणि माणसांचा समुद्र, माणुसकी जपणारे आणि कलाप्रेमी
असा समुद्र म्हणून प्रशांत काकांची एक ओळख आहे. खरं तर माझी जी सुरुवात आहे नाशिकमध्ये, माझं शिक्षण जरी नाशिकमध्ये झालेलं असलं, मुंबईत झालेलं असलं, तरीसुद्धा खऱ्या अर्थाने मला एक संयोजिका म्हणून किंवा एक कलाक्षेत्रामध्ये माझं नाशिकमध्ये पदार्पण खऱ्या अर्थाने काकांमुळेच झालं. कारण आम्ही जो स्वरपल्लवी हा कार्यक्रम जेव्हा घ्यायचं ठरवलं, तर काकांना सहज एक दिवस मी वाढदिवसाच्या दिवशी म्हणून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला की हॅपी बर्थडे म्हणून. तर काका म्हणाले की सुवर्ण काय करतेस, तुम्ही तरुण मुलींनी तर पुढे यायला पाहिजे आणि काहीतरी छान नवीन करायला हवं. कुठेतरी त्यांनीच ते निर्माण केलं, ते बीज माझ्यामध्ये रुजवलं आणि सहज सुचलं. म्हटलं काका आपण स्वरपल्लवी करूयात का? तर ते म्हणे काय आहे तुझ्या डोक्यामध्ये? तर म्हटलं मला असं वाटतं की आपण 50 महिला कलाकार आणि एकाच स्टेजवर आपण आणूयात. तर म्हणे ते बघ तुला कसं काय शक्य होतं आहे म्हणजे. आणि मग त्यानंतर काकांनी सगळी मदत, त्यांच्यामुळे आम्ही नाशिकमधल्या सगळ्या नामवंत 50 महिला कलाकार होत्या आणि 10 कला एकत्रित आम्ही त्यावेळेला परशुराम सायखेडकरला आम्ही तो प्रयोग केला होता आणि खचाखच भरलेलं सगळं परशुराम सायखेडकर. आणि ही सगळी किमया फक्त आणि फक्त प्रशांत काकांमुळे. अशा प्रकारे नवीन आणि जुन्या सगळ्याच कलाकारांचं अगदी आवडतं आणि प्रेमाचं हक्काचं नाव म्हणजे प्रशांत जुन्नरे काका. मी फार काही बोलत नाही, पण 51वं आपलं पुष्प आहे. पुढे आपला सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद आपल्या सगळ्यांना घ्यायचाच आहे. जी माझी छोटीशी बडबड ऐकून घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. आणि सुवर्णा मला वाटतं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असेल ज्यांच्या नावातच प्रशांत आहे, महासागरासारखे ते आहेत, तर त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा प्रशांत महासागराचा सारखंच आहे. आणि एक किमयागार म्हटलं तरी दादांना किमयागार म्हणून जरी आपण म्हटलं तरी हरकत नसावी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत दादांसाठी. आणि श्यामजी विस्पुते सर, आपण संवाद साधावा. नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय भातांबरेकर सर, सचिन जोशी सर, उभ्या महाराष्ट्रात बाबास थिएटरचं नाव गाजत ठेवणारे असे आमचे रंगकर्मींचे लाडके बाबास थिएटरचे अध्यक्ष श्रीयुत प्रशांतजी जुन्नरे, त्याचप्रमाणे नाशिकमधील सर्व रंगकर्मींचे लाडके श्रीयुत कैलासजी पाटील तथा आप्पासाहेब, बाबास थिएटरचे सर्व पदाधिकारी, इथले जमलेले सर्व उपस्थित रसिक प्रेक्षक. खरं म्हणजे आम्ही रंगकर्मी, मूळचा मी रंगकर्मी. रंगकर्मींना भाषण म्हटलं की जरा त्रास होतो, कारण नटसम्राटमध्ये तात्यासाहेबांनी एक वाक्य दिलेलं आहे गणपतराव बेलवलकरांच्या तोंडी. त्यातल्या एका कॅरेक्टरला ते सांगतात की तुम्हाला हे कसं जमतं? तर ते म्हणाले की नट म्हणजे हा लमाण, लेखकाने लिहून दिलेले शब्द रसिकापर्यंत पोहोचवणं हेच त्याचं काम, बाकी भाषण वगैरे हे रंगकर्मीचं काम नाही. गेली 40 वर्ष म्हणजे आप्पासाहेब, ज्यावेळी आप्पासाहेब तिशीत होते, त्यांचं एक नाटक मला आजही आठवतं. जी ए कुलकर्णींचं नाटक असेल ते पश्चिम वारा, त्याच्यामध्ये एक सीन माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. त्यातला एक प्रसंग असा आहे की काळ गेलेला दाखवायचा आहे. एक लहान मूल या विंगेतून येतं आहे, डाव्या विंगेतून येतं आहे. माझे रंगकर्मी मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. त्यावेळची दूरदृष्टी बघा. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक आहेत कैलास पाटील. तर या विंगेतून छोटा मुलगा एक ढोल, जे आपलं कालिकाच्या यात्रेमध्ये एक छोटासा ढोल मिळतो, तो वाजवत ह्या विंगेत जातो. आणि काळ गेला आहे, 20 वर्षाचा 30 वर्षाचा तरुण ह्या बाजूने मोठा ढोल वाजवत त्या विंगेत जातो. म्हणजे काळाचं गणित किती छानपैकी दाखवलं आहे. असे हे सर्व नाटकावरती प्रेम करणारी मंडळी, खरं म्हणजे मी यांचे आभार मानतो. आजचं हे 51 पुष्प आहे. ज्यावेळी एक आकडा येतो प्रत्येक ठिकाणी, आपण ज्या ठिकाणी वर्गणी देतो, दान देतो, कुठे दक्षिणा देतो, तर आपण 10, 20, 30, 40 असं देत नाही.
11, 21, 31, 51, 101. आजचं हे 51 पुष्प. खरं म्हणजे एक या आकड्याला काय महत्त्व आहे, कारण जिथं 0 येतं तिथं संपतं आणि जिथं 1 येतो त्या ठिकाणी सुरुवात होते. मी आजच्या दिवशी बाबास थिएटरच्या सर्वांना 1 म्हणजे हे 51 वर्ष, आणखी 101 वर्ष, आणखीन 501 वर्ष, 1001 वर्ष या शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलंत, माझा सत्कार केलात, माझ्या कलागुणांचं कौतुक केलं, याबद्दल बाबास थिएटरच्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.